आणि धारावी संघाचा सलामी गोलंदाज कृपया धारावी संघाचा 12वा प्लेयर समोलक्षण कक्षामध्ये यायचा आहे. कृपया धारावी संघाचा 12वा प्लेयर अजूनपर्यंत आलेले नाही आहेत. शरद पाटील स्वतःचं पहिलं आणि संघाचं पहिलं षटक घेऊन येते ते म्हणजे शरद पाटील. स्ट्राईकला सूर्यकांत, नॉन स्ट्राईकला किशोर. कृपया पंचांनी सामना त्वरित चालू करायचा आहे. हा सामना 5 षटकांचा राहील. ओके. पहिला चेंडूवर एक धाव घेतलेला ऑफच्या दिशेने मारलेला फटका. एक धावेने सुरुवात होते संघाची. धावसंख्या झालेली 1. बघूया दुसरा चेंडू घेऊन येत आहेत तो म्हणजे गोलंदाज. स्ट्राईकवर किशोर आहे. चांगला ऑफच्या दिशेने मारला चेंडू. एक धाव पूर्ण केलेले आहे. दोन्ही शतरक्षण मिळून धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या झालेली आहे बिनबाद 2. किशोर हा बाद झालेला आहे. सूर्यकांत बाद झालेला आहे. पहिला झटका लागतोय तो म्हणजे जुनगर संघाला आणि पहिले यश येते ते म्हणजे धारावी संघाला. सूर्यकांतची जागा घेण्यात आली. रवींद्र चांगला मारलेला फटका. चांगला क्षेत्ररक्षण. रनआउट होतो तो वाचलेला आहे तो म्हणजे किशोर. धाव संख्या स्थिर. धाव संख्या 2. चांगला ऑफच्या दिशेने मारलेला फटका. एक धाव घेतली पूर्ण केलेली आहे. दुसरी धाव घेण्याचा काही प्रयत्न नाही. धाव संख्या 3 झालेले आहेत जुनगर संघाच्या. 1-3. या षटकातला शेवटचा चेंडू असेल. चांगलीच गोलंदाजी म्हणावी लागेल. शरद पाटील यांची आतापर्यंत फक्त 3 धावा दिलेल्या आहेत त्यांनी आणि 1 विकेट घेतलेले आहे. आणि 22च्या स्वरूपात 1 धाव. 4 धावा झालेल्या आहेत. पहिल्या षटकाखेरीज धाव संख्या झालेली आहे 4. 1-4. अतिशय सुंदर षटक म्हणावं लागेल ते म्हणजे शरद पाटील यांचं. संजय
स्वतःचं पहिलं आणि संघाचं दुसरं षटक घेऊन येते तो म्हणजे संजय. एक धाव डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये एक धाव झालेले आहे. धाव संघ झालेले आहेत. नो बॉल, पंचांनी नो बॉल केलेला आहे. थ्रो चा नो केलेला आहे. संजय पाटील हां थोडीच सामना चालू होईल कोपरेगावचा. याच्यानंतर कृपया पंचांनी सामना त्वरित चालू करायचा आहे. हॅलो, थ्रोसाठी पेनल्टी 2 धावांची राहील आणि एक वाईट प्लस वाईट प्लस 1 4 धावा. कृपया पंचांशी काही वादावाद करू नये. हॅलो, दादा चहा तुमचा कुठं आहे? कृपया पंचांनी सामना त्वरित चालू करायचा आहे. नो प्लस वाईट प्लस डिक्लेअर असे 4 धावा एक्स्ट्रा झालेले आहेत. कृपया धारावी संघाने नोंद घ्यायचे. त्याचं नाव लिहून टाका कागदावर कुठल्या तरी नो केलेल्याच्या. दादा नाव काय दादा भाई? या षटकातला एकच गोल झाले ना, एकच चेंडू झालेले आहे. धाव संख्या एक बाद 9. या चेंडूवर थ्रो प्लस वाईट प्लस 1 डिक्लेअर 4 धावा एक्स्ट्रा झालेल्या आहेत. बॉलर्स नेम रवींद्र भोईर. चांगलाच ऑफच्या दिशेने मारला फटका. एकदा पूर्ण केलेले, चांगलं क्षेत्ररक्षण म्हणायला लागेल. एक धाव झालेले, धाव संख्या झालेले आहेत. एक बाद 10. स्ट्राईक कोण आहे? किशोर आहे ना, स्ट्राईकवर आहेत ते म्हणजे किशोर. सलामीला आलेले फलंदाज आणि हा नकारात्मक चेंडू हाईटच्या रूपाने एक धाव झालेले. अवांतर धाव संख्येमध्ये वाढ होते. धाव संख्या झाले तर 11. चांगला सुंदर मारलेला फटका डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव.
एकच धाव झालेले आहे. आतापर्यंत धावसंख्या झालेले आहेत 12 झालेले आहेत. चांगला सुंदर फटका मारलेला आहे. 6 धाव झालेले आहेत. किशोर याने अत्यंत उत्तुंग षटकार मारलेला आहे. धाव संख्येमध्ये मुसंडी मारलेले धाव संख्या झालेले आहेत 18. या षटकातले अजून 2 चेंडू शिल्लक आहेत. चांगलाच एक धाव घेतलेले आहेत दोन्ही फलंदाजांनी. धावसंख्या झालेले 19. शेवटचं चेंडू असेल या षटकातलं. रवींद्र भोईर यांचा शेवटचा चेंडू असेल. पुन्हा आता उत्तुंग फटका मारलेला बघूया आणि 6 धाव झालेले आहेत. 6 मारलेले आहेत ते म्हणजे रवींद्र याने 6 धावा षटकार मारून 6 धावा दिल्या संघाला आणि संघाची वाढती धावसंख्या झालेली आहे 25 झालेले आहेत. थोडस धारावी संघाने लवकरात लवकर दोन षटकार धावसंख्या झालेल्या 25. धारावी संघाचा कर्णधार राजेश भोईर केतन म्हात्रे यांचे मामा बॉलिंग ट्रॅकवर. चेंज झाला सगळ्यांचा. चांगलाच चेंडू राजेश यांचा निर्धाव चेंडू. चांगलाच लेगच्या दिशेने मारलेला फटका बघूया. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. एक धाव घेतलेली आहे. धाव संख्या झालेले आहेत 26. किशोर खेळतोय 10 वरती. रवींद्र खेळतोय 8 वरती. चांगला टॉपच्या दिशेने मारला. एक धाव पूर्ण केलेले एक धाव घेतलेले. सत्तावीस. पुन्हाच लेगच्या दिशेने मारलेल्या चांगल्या क्षेत्रामध्ये दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये दुसरी धाव बघूया पूर्ण केलेले. 2 धाव घेतलेले आहेत या चेंडूवर. 3 चेंडू झाले ना. 3 चेंडू झाले ना. 4 चेंडू नंतर शेवटचे 2 चेंडू शिल्लक या षटकातले राजेशाचे. चांगलाच मारलेला एक धाव पूर्ण केलेली आहे. दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये दुसरी धाव घेतलेली आहे. 2 धाव झाल्या. 2 धाव धावसंख्या झालेली आहे 31.
संघ पोचलाय 30च्या घरात. 31 धावा झालेल्या आहेत. चांगला सुंदर मारलेला फटका आणि 4 धावा झालेल्या आहेत. सुंदर फटका मारला तो म्हणजे किशोर याने 3 षटकार करीत धावसंख्या झालेली आहे 35. गजानन स्वतःचं पहिलं संघाचं 4थं षटक घेऊन येतात ते म्हणजे गजानन. त्यांचा सामना करतील ते म्हणजे रवींद्र. सुंदर अशा धावा ठोकलेल्या आहेत त्या म्हणजे जुनगर संघाने 3 षटकार केली. धावसंख्या झाली त्यांची 35. डिक्लेअरच्या घरात 1 धाव झालेले आहे. ते आपलं कष्ट कमी होईल सकाळी. भरपूर कमी होईल. हा जास्त सुंदर लेगच्या दिशेने उत्तुंग षटकार मारलेला आहे तो म्हणजे रवींद्र याने. संघाची वाढती धावसंख्या झालेली आहे 42. 41 धावांची पार्टनरशिप झालेली आहे संघ दोघांची. चांगलं वंडीच्या घरामध्ये 1 धाव झालेले आहे. धावसंख्या झाले 43. फारच सुंदर असा स्कोर केलेला आहे. धावा काढलेल्या त्या म्हणजे जुनगर संघाने. पूर्ण तसाच उत्तुंग षटकार. धाव संख्या झालेले आहेत 49 झालेले आहेत. दमदार अशी फलंदाजी करतात ते म्हणजे रवींद्र. अतिशय सुरेख फलंदाजी म्हणावी लागेल. पुन्हा असा मारलेला फटका बघूया. चौका 4 धावा झालेल्या आहेत. पारच या षटकामध्ये धावसंख्या झाले 53. 1 बाद 53 आणि 50चा आकडा 50 पार केलेले आहे. त्या म्हणजे जुनगर संघाने चांगला लेगच्या दिशेने मारलेला फटका बघूया. 2 धावा घेतलेले आहेत. धावसंख्या झालेले 55. 1 बाद 55. 4 षटकांचा सामना 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेले 55. शेवटचं षटक
विनोद नाईक स्वतःचा पहिला संघाचा 5वं षटक घेऊन आले तर म्हणजे विनोद अत्यंत उत्तुंग मारलेला बघूया 2 षटक त्याच्या मध्ये असताना झेल सोडलेला आहेत. क्षेत्ररक्षकाने 2 धावा घेतलेल्या आहेत. पहिल्या चेंडूवर झेल सोडला तो म्हणजे कोणी सोडलं झेल? चंद्रकांत यांनी. धावसंख्या 62 62. यावेळेस स्टेप आउट केला, चेंडू उचललाय तो वाडीश लांगॉनला फिल्डर आहे. चांगली फिल्डिंग, चांगला थ्रो येतोय. धावसंख्या एका धावेने 63 वरती 63. शेवटची ओव्हर आणि शेवटचा बॉल. धावसंख्या 63 63. यावेळेस सुंदर चेंडू पाहायला मिळतोय. चेंडू गेलाय तो डिक्लेअरमध्ये आणि याबरोबरच ही इनिंग संपते. 64 धावा धावफलकावर लागल्यात आणि 65 धावांचं लक्ष निर्धारित 5 षटकांच्या या सामन्यामध्ये. धारावी संघासमोर 65 धावांचं लक्ष ठेवलं आहे जुईनगर संघाने. एक चांगली मोठी धावसंख्या पाहायला मिळते. आजच्या दिवसातली ही सर्वात मोठी धावसंख्या. 65 टू विन इन लिमिटेड 5 ओव्हर्स मॅच. बघूया कशा प्रकारे खेळतोय. सुरुवातीपासून आक्रमण करावं लागेल. प्रत्येक ओव्हरमध्ये 13 धावांची सरासरी राखून हा सामना जिंकायचा असेल तर हा खेळ करावा लागेल. चला फिल्डिंग लावा लवकर, विनंती आहे. जुईनगर संघ फिल्डिंग लावायच्या लवकर. उतरा मैदानात. आपल्याला आज सामने उशिरा सुरू झाले त्यामुळे आपल्याला वेळेमध्ये सर्व सामने खेळवायचे असल्यामुळे आपण सहकार्य करावं ही विनंती आहे. वनमंत्री चषक 2025 मध्ये पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचं, खेळाडूंचं आणि जमलेल्या तमाम प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत.
तर वनमंत्री चषक 2025 हे आयोजन अतिशय सुंदर असं आयोजन आहे. ही स्पर्धा आपण यूट्यूबवरती लाईव्ह पाहू शकता, क्रिक लाईव्हवरती. येणारे 3 दिवस शुक्रवार, शनिवार, रविवार 21, 22 आणि 23 मार्च 2025 ही स्पर्धा या मैदानावरती रंगते. मित्रांनो, आज 21 मार्च अर्थातच वर्षातला सर्वात मोठा दिवस 21 मार्च आणि वर्ल्ड फॉरेस्ट डे अर्थातच जागतिक वन दिन म्हणून आजच्या दिवसाला ओळखलं जातं, वर्ल्ड फॉरेस्ट डे. तर निश्चितच झाडे लावा, झाडे जगवा, झाडांचं संवर्धन करा, वनांचं संवर्धन करा हा संदेश देणारा आजचा दिवस. तर पुन्हा एकदा वळूया मैदानाकडे. सामन्याला सुरुवात होते. जिंकण्यासाठी 65 धावांचं लक्ष्य निर्धारित 5 ओव्हरच्या मॅचमध्ये धारावी संघासमोर जुईनगर संघाने आपली फिल्डिंग लावली आहे. पहिलं षटक घेऊन बॉलिंग मार्कवर तयार गोलंदाज डॉक्टर राजेश पाटील आणि स्ट्राईकवरती चंद्रकांत पाटील, नॉन स्ट्राईकला दशरथ भोईर. पहिला चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप बॅकफुटवर गेला. चेंडूला स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, चेंडू गेला डिक्लेअरमध्ये गलीच्या दिशेने आणि एका धावेने आपलं आणि संघाचं खातं उघडलं ते चंद्रकांत पाटील याने. पुन्हा एकदा चंद्रकांत तयार. डॉक्टर राजेश पाटील एक उत्कृष्ट असे फिरकी गोलंदाज. यावेळेस चांगला फटका, स्क्वेअर कट केला आहे. डीप पॉइंटला फिल्डर आहे, चांगली फिल्डिंग. 1 धाव निश्चित मिळते. धाव संख्या एका धावेने 2 वर पोचते. आणि आता मात्र डावखुरा फलंदाज दशरथ भोईर स्ट्राईकवरती. दशरथ भोईर हा एक देखील जुना जाणता खेळाडू आहे. एक बाजू लावून धरण्यात त्याचा हातखंडा आहे. नेहमीच चांगल्या पार्टनरशिप करण्यामध्ये त्याचा हातखंडा आहे तो दशरथ भोईर. बघूया फिल्डिंग इथे दशरथ भोईरसाठी. फिल्डिंगमध्ये बदल होतोय. एक शॉर्ट स्क्वेअर लेग, एक डीप स्क्वेअर लेग, थोडासा वाईड, डीप मिड विकेट, वाईडिश लॉंग ऑन साईडला दशरथ भोईरसाठी. ऑफ साईडला देखील सर्कलच्या बाहेर 2 फिल्डर आहेत. यावेळेस सुंदर चेंडू, सुपर बॉल. इथे मात्र गतीने बीट केलं ते दशरथ भोईरला. निर्धाव चेंडू, चांगली गोलंदाजी राजेश पाटील यांची. बघूया बघूया आता कुठल्या प्रकारचा चेंडू येतोय. पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक. चांगली गोलंदाजी, अचूक गोलंदाजी, अचूक टप्प्यावरती
आणि चांगलं मिश्रण गोलंदाजीमध्ये पाहायला मिळतं आहे राजेश पाटील यांचं. एक धाव मिळाली आहे दशरथने आपलं खातं उघडलं. धावसंख्या पोहोचली 3 वरती. बिनबाद 3 जिंकण्यासाठी प्रत्येक षटकामागे 13 धावा कुटायच्या आहेत सामना जिंकण्यासाठी. यावेळेस चांगला फटका पाहायला मिळतोय. चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेगला. फिल्डिंग चांगली होते. थ्रो देखील चांगला येतोय आणि एकच धाव. 4 वर पोहोचते धावसंख्या. 4 फॉर नो लॉस. आतापर्यंत चांगली गोलंदाजी राजेश पाटील यांची. 5 चेंडूमध्ये फक्त 4 धावा दिल्यात आतापर्यंत. 13 धावा प्रत्येक षटकामागे काढायच्या आहेत. मोठा फटका इथे पाहायला मिळतो दशरथच्या बॅटमधून. बघूया चेंडू हवेत आहे. डीप स्क्वेअरला फिल्डर आहे. झेल सुटला आणि चेंडू फेक खराब होते. त्याचा फायदा उठवत दुसरी धाव पूर्ण केली दशरथने. 2 धावा मिळत आहेत आणि याबरोबरच पहिली ओव्हर संपते. पहिल्या ओव्हरनंतर धावसंख्या बिनबाद 6. प्रत्येक ओव्हरमध्ये 13 धावांची आवश्यकता. आक्रमण करण्याची आवश्यकता आहे. मोठे फटके पाहिजे सामना जिंकण्यासाठी. प्रत्येक षटकामध्ये किमान 2 बाउंड्रीज पाहिजेत. आता मात्र धावसंख्या झाली आहे ती 6. अजूनही 59 धावा 4 ओव्हरमध्ये पाहिजेत. 24 चेंडू आणि 59 धावा. विनंती आहे सर्व मुलांना त्यांच्या पालकांना की जरा आपण जाळीच्या पाठीमागून जावं. जाळीच्या त्या बाजून जायचं आहे आपण. तिथे आपले जे स्वयंसेवक आहेत त्यांनी ते सांगावं. जाळीच्या मागून जायचं आहे तिकडून पाठीमागून. जी नेट लावली आहे जाळी त्याच्या पाठीमागून जायचं आहे. मुलांना विनंती आहे पालकांना विनंती आहे. आता मात्र हाणामारी करण्याची आवश्यकता. आक्रमण करण्याची आवश्यकता आहे. 24 चेंडू आणि 59 धावा. अर्थातच जवळजवळ 15 धावा प्रत्येक ओव्हरमध्ये काढाव्या लागतील सामना जिंकायचा असेल तर. स्ट्राईकवरती चंद्रकांत. नवीन गोलंदाज नरसिंग भोईर षटक क्रमांक 2 घेऊन तयार. पंचांच्या डाव्या बाजूने मारा करेल. यावेळेस आउटसाइड ऑफ स्टंप वाईट बॉल. अतिरिक्त 1 धाव. धावसंख्या 7 वर. 24 चेंडू 58 धावा. मोठे फटके पाहिजेत. किमान 2 बाउंड्रीज प्रत्येक ओव्हरमध्ये मारावे लागतील त्या धारावी संघाला. चांगला फटका. चांगला टायमिंग या शॉटमध्ये. गॅपमध्ये चेंडू आहे परंतु फिल्डर पोहोचतोय आणि चांगली फिल्डिंग. चांगला थ्रो येतोय. एकच धाव. धाव संख्या पोहोचते ती 8 वर. यावेळेस राऊंड द विकेट गोलंदाजी करतोय दशरथसाठी. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी नरसिंगची. 1 चोरटी धाव घेण्यात यश मिळत आहे दशरथला. 9 वरती धावसंख्या पोहोचते परंतु एकेरी 2 धावांनी इथे टार्गेट मात्र पूर्ण होणार नाही आहे. मोठे फटके पाहिजे. चौकार षटकार पाहिजे सामना जिंकण्यासाठी धारावी संघाला. यावेळेस स्टेप आउट झाला. चांगला शॉट पाहायला मिळतोय परंतु फिल्डिंग देखील तितकीच चांगली आहे जुईनगर संघाची. एक चांगला दर्जेदार संघ म्हणून पुढे येतोय गेल्या काही वर्षामध्ये जुईनगर संघ. आपण पाहिलं तर आज की 64 धावा काढल्या आहेत या 5 ओव्हरच्या मॅचमध्ये. जुईनगर संघाने 180 अंशातलं हे मैदान आहे तरी देखील एवढा चांगला स्कोर केला आहे तो जुईनगर संघाने. बघूया कशा प्रकारे इथे धारावी संघ तोंड देतोय. आउटसाइड ऑफ स्टंप वाईट बॉल. हलकासा अपील
कॉड बिहाइंडसाठी, परंतु पंचांवरती प्रभाव पडत नाही आहे. पंचांचा निर्णय अंतिम राहील आणि धावसंख्या 11 वर पोहोचली आहे अतिरिक्त धावेने. नर्सिंग पुन्हा तयार. यावेळेस स्टेप आउटून फुल टॉस घेतलाय. चेंडू ड्राईव्ह केलाय सरळ साईड स्क्रीनवरती चेंडू आदळतोय आणि हा चौकार. त्याची गरज आहे नितांत धारावी संघाला. धावसंख्या 15 बॉल 4 बॉल झालेत. यावेळेस पुन्हा चांगला फटका दशरथचा. फिल्डर लॉंग ऑनला आहे. फक्त एकच धाव देईल आणि 16 वर धावसंख्या पोहोचते. शेवटचा बॉल आहे या ओव्हरमधला. आक्रमण करावं लागेल. आता मात्र आस्किंग रेट अजूनही वाढत चालला आहे. आता तो 16च्या पुढे चालला आहे. बघूया. शेवटचा बॉल. दुसरे षटक प्रगतीपथावर आहे. स्ट्राईकला चंद्रकांत. यावेळेस मोठा फटका पाहायला मिळतो. चेंडू हवेत आहे. बघूया. लॉंग ऑनच्या दिशेने हा षटकार आणि बघूया अजूनही आपलं आव्हान जिवंत ठेवलंय ते धारावी संघाने. 2 ओव्हर संपल्या. 2 ओव्हरच्या नंतर धावसंख्या 22 बिनबाद 22 अशी धावसंख्या. अजून 43 धावांची आवश्यकता. 18 चेंडू आणि 43 धावा. 43 फ्रॉम 18 बॉल्स. म्हणजे प्रत्येक ओव्हरला जवळजवळ 14 पेक्षा जास्त 14.5 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. बघूया 2-3 मोठे फटके लागले या ओव्हरमध्ये. 15-16 धावा या ओव्हरला निघाल्या तर पुढच्या येणाऱ्या 2 ओव्हरमध्ये आव्हान थोडंसं सोपं होईल ते धारावी संघासाठी. परंतु आक्रमक शॉट खेळले पाहिजेत. कोपरकरने संघाचे एक अष्टबैलू खेळाडू आणि कोपरकरने गावातील एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व सन्मान्य श्री जितेंद्र पाटील यांचे इथे आगमन झाले. त्यांचा आम्ही इथे शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करत आहोत. आपण इथे आलात यासाठी आपले खूप खूप आभार. धन्यवाद. भालचंद्र दळवी यांच्या शुभ हस्ते त्यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला जातोय. आपलं इथं स्वागत आहे. रवींद्र येतोय षटक क्रमांक 3 घेऊन. 18 चेंडू 43 धावा. 43 रिक्वायर्ड्स फ्रॉम रिमेनिंग 18 बॉल्स. बघूया. फिल्डिंग जशी आहे तशी जास्त बदल नाही आहे. ऑन साईडला सर्कलमध्ये 2, ऑफ साईडला सर्कलमध्ये 2 आणि ऑन साईडला सर्कलमध्ये सर्कलच्या बाहेर 3 आणि ऑफ साईडला सर्कलच्या बाहेर 2. पहिला चेंडू रवींद्रचा. यावेळेस शॉर्ट ऑफ लेंथ पूल केल्या चेंडूला परंतु मिस टाइम स्ट्रोक होतोय आणि इथे मात्र चेंडू गेला तो शॉर्ट स्कोअरला गेला. 1 धाव घेण्यात यश मिळतं दशरथला परंतु एका धावेने इथे मात्र काय होणार नाही आहे. 14 पेक्षा जास्त आस्किंग रेट आहे तर मोठे फटके. आता मात्र किमान 3 शॉट बाउंड्रीज पाहिजेत इथे एका ओव्हरमध्ये सामना जिंकण्यासाठी धारावी संघाला. फिल्डिंगमध्ये पुन्हा बदल. लेफ्ट अँड राईट हँड कॉम्बिनेशन इथे पाहायला मिळत आहे त्यामुळे इथे फिल्डिंगमध्ये बदल होत आहेत. रवींद्र राईट आर्म ओव्हर द विकेट. चंद्रकांत साडी
यावेळेस शॉर्ट ऑफ लेंथ पुन्हा एकदा. यावेळेस गती परिवर्तन केलं होतं, थोडीशी गती कमी ठेवली आणि इथे मात्र चेंडू आणि बॅट यांचा संपर्क झाला नाही. निर्धाव चेंडू, चांगली गोलंदाजी, टिच्चून मारा करतोय आतापर्यंत जुईनगरचा संघ. यावेळेस फ्लायटेड डिलिव्हरी, चेंडू उचललाय आणि मिड विकेटच्या डकावरून हा षटकार. याची आवश्यकता आहे ती धारावी संघाला. धाव संख्या 6 धावांनी 29 वरती 29. षटकातला 4था चेंडू घेऊन बॉलिंग मार्कवर गोलंदाज रवींद्र, स्ट्राईक वरती चंद्रकांत. बघूया षटकार लगावलाय आताच. पुन्हा पुढे सरसावला होता हा चेंडू, हवेत आहे परंतु नो मॅन्स लँड मध्ये. एकच धाव मिळेल. 30 वर धावसंख्या पोहोचते. अजूनही 14 चेंडू शिल्लक आहेत. अजूनही धावा पाहिजेत 35. 14 चेंडू आणि 35 धावा. कोपरी संघाचा संघनायक आपण तयार राहायचा आहे. कोपरी संघाचा कॅप्टन या आपण व्यासपीठावर यायचा आहे. टॉस साठी यायचं आहे. रेडी फॉर द टॉस. यावेळी चांगला फटका, चेंडू जातो वॅडिश लॉंगॉनला. पहिली धाव वेगाने घेतली, दुसरी घेण्याचा प्रयत्न होतोय. बघूया धावचीत होईल आणि बाद होतोय फलंदाज चंद्रकांत. पहिला विकेट धारावी संघाचा. धावसंख्या 1 ने वाढली 31 वरती. अजूनही 34 धावा पाहिजेत. 13 चेंडू आणि 34 धावा. 34 रिक्वायर्ड फ्रॉम 13 बॉल्स. आता मात्र एक चांगला फलंदाज पाठवला जाईल जो आक्रमण करेल. चौकार षटकारांची आवश्यकता आहे आता मात्र या निर्वाणीच्या क्षणी धारावी संघाला. बघूया हा सामना जिंकण्याचा प्रयत्न कुठपर्यंत करतोय धारावी संघ. चुरस निर्माण होते का नांगी टाकतोय जुईनगर संघासमोर, हे येणारा काळ सांगेल आपल्याला. शेवटचा बॉल या ओव्हरमधला घेऊन रवींद्र तयार होतोय आणि स्ट्राईक वरती डावखुरा फलंदाज दशरथ भोईर. बघूया दशरथच्या बॅटमधून आतापर्यंत फक्त एकच चौकार आलाय. मोठ्या फटक्यांची आवश्यकता. शेवटचा बॉल. यावेळेस स्टेप आउट झाला होता परंतु बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू येत नाहीये. चेंडू गेला विकेट किपरच्या हातामध्ये आणि निर्धाव चेंडूने ओव्हर संपते. 3 ओव्हर्स नंतर धावसंख्या 31. 31. अजूनही 34 धावा पाहिजेत. 12 चेंडू 34 धावा. 17 धावा प्रत्येक ओव्हरमध्ये कुटायचे आहेत सामना जिंकण्यासाठी. बघूया नवीन फलंदाज आला होता राजेश, तो मात्र आता स्ट्राईकवर दिसेल. आणि राजेश भोईर कशा प्रकारे फलंदाजी करतोय. इथे मात्र आपल्या संघासाठी एक मोठं योगदान देण्याची चांगली संधी चालून आली आहे. राजेशला टर्मिनेटर होण्याची संधी राजेश भोईर समोर आहे. बघूया इथे किरण नाईक, राजेश भोईर स्ट्राईकला आहेत. चौकार षटकार पाहिजे. तुमचं लक्ष आहे का नाही. हॅट्रिकला बघा लगेच आली. हॅट्रिकला 1000 रुपये लावलेत किरणने. किती? 1500 वाढले लगेच. शेअर बाजार वाढतोय. 1500 रुपये षटकारांच्या हॅट्रिकला राजेश भोईरला. तरी मात्र म्हटलं राजेश भोईर यांचे मित्र किरण नाईक शांत कसे बसलेत. 3 षटकारांना 1500 रुपये किरण नाईक यांच्याकडून राजेश भोईरला. आणि जिंकून दिलं तर अजून 1500 म्हणजे 3 अजून 3 झाले. चौतीस धावा पाहिजेत 12 चेंडू मध्ये. षटक क्रमांक 4 घेऊन गोलंदाज कपिल. यावेळेस वेगवान चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप आणि इथे मात्र निर्धाव चेंडू निघतोय. चांगली गोलंदाजी, चांगली थिंकिंग पाहायला मिळते बॉलर कडून. कपिल पुन्हा बॉलिंग मार्ककडे जाताना स्ट्राईक वरती फलंदाज आहे तो राजेश भोईर. बघूया 3 षटकारांना
फुल टॉस, परंतु बॅटच्या पट्ट्या चेंडू वरती देत नाही. चेंडू बॅटला लागून जातोय, तो बॅकवर्ड पॉईंट सीमारेषेच्या दिशेने. बघूया एकूण किती धावा मिळत आहेत. 2 धावा तर धावून काढल्यात. 2 धावा राजेशच्या खात्यामध्ये. राजेशने आपलं खातं उघडलं. धावसंख्या गेली ती 33 वरती. आता मात्र 10 चेंडू शिल्लक आहेत. अजूनही 32 धावांची आवश्यकता. 32 फ्रॉम 10 बॉल्स. यावेळेस मिडल ऑफ द बॅट, सरळ स्ट्रेट ड्राईव्ह आणि हा जातोय तो साईड स्क्रीन वरती चेंडू जातोय. पंचांचा निर्णय अजून बाकी. षटकार ज्याची आवश्यकता आहे. 1 षटकार लागलाय, अजून 2 षटकार मारायचे आहेत. 1500 रुपये लावलेत किरण नाईकनी. 500 जिंकलेत, अजून 1000 जिंकायचे आहेत. लागोपाठ 3 षटकार मारायचे आहेत. बघूया धावसंख्या 39 वर. 9 चेंडू शिल्लक आहेत. यावेळेस ज्याला सक्सेसफुल बॉल म्हटलं होतं क्रिकेटमध्ये, ज्याला वाईड यॉर्कर म्हटलं होतं, तोच इथे टाकलाय नेमका गोलंदाज कपिलने. निर्धाव चेंडू. आता मात्र 8 बॉल शिल्लक आहेत. अजूनही 26 धावा आवश्यक आहेत. इथे मात्र मिडल ऑफ द बॅट घ्यायचा प्रयत्न, उचलायचा प्रयत्न. हा फळीवरचा चेंडू होता, मिडल स्टंपवरचा चेंडू होता, परंतु वेगाने बीट केलं राजेशला आणि निर्धाव चेंडू. 7 चेंडू आणि 26 धावा. बघूया ह्या चेंडूवरती मोठा फटका पाहिजे. हो हो, मिडल ऑफ द बॅट, ओव्हर द डीप स्क्वेअर लेग, मॅक्झिमम षटकार. 2 षटकार लागलेत. अजून चान्स आहे किरण यांच्याकडून. 1500 रुपये लावलेत. 4 ओव्हर्स नंतर धावसंख्या 45 आणि अजूनही 20 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 20 धावा. 20 रन रिक्वायर्ड फ्रॉम 6 बॉल्स. 6 गेंदे और 20 रनों के दरकार. बघूया काय होत आहे. 6 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. केल्याने होत आहे रे, आधी केल्याची पाहिजे. बघूया प्रयत्न दोन्ही संघ करतात जिंकण्यासाठी. क्रिकेट अनिश्चित खेळ आहे, कधीही काही होऊ शकतं. यावेळेस मात्र स्ट्राईकवरती दशरथ भोईर आहे. दोन्ही चांगले फलंदाज आहेत, परंतु 20 धावांची देखील आवश्यकता आहे. 6 चेंडूमध्ये प्रत्येक चेंडूवरती 3 पेक्षा जास्त धावा. आव्हान कठीण आहे, परंतु अशक्य नाही. शेवटचा गोलंदाज किशोर, जुईनगर संघाचा किशोर. खेळपट्टी चांगली आहे, अतिशय उत्कृष्ट अशी खेळपट्टी बनवली आहे बोनकोडे संघाने. फलंदाजीला साथ देणारी खेळपट्टी आहे. बघूया इथे फायदा कसा प्रकारे उठवतोय दशरथ भोईर. तयार. किशोर आपला बॉलिंग मार्कवर. पहिला बॉल. यावेळेस लो फुलटॉस. इथे डायरेक्ट हिट केली आहे आणि राजेश भोईर तंबूत परततोय. 1500 रुपयांचं बक्षीस होतं. ₹1500 बक्षीस मात्र गेलेलं आहे. 3 षटकार आवश्यक होते, 2 तर मारले होते. अजून राहिला असता तर राजेशने नक्कीच बक्षीस पटकावलं असतं, परंतु इथे लक फॅक्टर देखील क्रिकेटमध्ये महत्त्वाचा असतो.
5 चेंडू 20 धावा, 5 चौकार पाहिजेत, 5 बॉलमध्ये 5 चौकार. नवीन बॅट्समन येतोय विनोद. चांगली सुरुवात गोलंदाज किशोरची. पहिला चेंडू अतिशय सुंदर चेंडू टाकला. यावेळेस बघूया विनोद समोर आव्हान आहे. 5 चेंडूमध्ये 5 चौकार पाहिजेत, 20 धावा पाहिजेत. कोपरी संघाचा कॅप्टन या व्यासपीठावर. हो बाउन्सर बीट केला या बाउन्सरने. एक चोरटी धाव, परंतु एका धावेने इथे काही फरक पडणार नाही आहे जुईनगर संघाला. पालकांना विनंती आहे की आपल्या मुलांना नेटच्या बाहेरून यायचं आहे. जाळी लावली बघा, त्याच्या बाहेरून पाठीमागून जायचं आहे. आपण पालकांना मुलांना विनंती आहे, आपण मुलांना घेऊन जाळीच्या पाठीमागून जायचं आहे. 4 बॉल 19 धावा. यावेळेस चांगला फटका एक स्टाकावरला. इथे मात्र पाहतोय आपण सीमारेषेवर एका हाताने सुंदर झेल पकडलाय. हा जर चौकार गेला असता तर निश्चितच आशा पल्लवित राहिल्या असत्या त्या धारावे संघाच्या. परंतु अजूनही संधी आहे. 3 चेंडू 20 धावा. एखादा नकारात्मक चेंडू आला किंवा मोठा शॉट लागला त्या चेंडूवरती तर अजूनही 19 धावा निघू शकतात. नवीन बॅटर येतोय. गजानन नाईक स्ट्राईकवर. 3 चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ. डिक्लेअरमध्ये 1 धाव. चांगली गोलंदाजी आतापर्यंत. जी मैदानाची परिस्थिती आहे त्याचा फायदा उठवण्याचा प्रयत्न करतोय गोलंदाज किशोर. 2 चेंडू शिल्लक आहेत. 18 धावा अजूनही पाहिजे आहेत. सामना झुकला आहे जुईनगरच्या बाजूने. चांगला फटका फाईन लेगला. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. परंतु आता मात्र त्याचा उपयोग नाही आहे. सामना जवळपास खिशामध्ये आहे तो जुईनगर संघाच्या. शेवटचा बॉल आहे. अजूनही 14 धावांची गरज आहे. अभिनंदन आणि हार्ड लक टू धारावे. चला कोपरी संघाचे कॅप्टन, कोपरी आणि जुईनगर दोन्ही संघाचे कॅप्टन या लवकर या. टॉससाठी पटकन यायचं आहे.